ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति दोधान्तीतं गगनसुदर्शं तत्तमस्तदिलक्षम एकं नित्यं इमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवास वदनम कंताटोपीचमाला दंडकमंडलधर कटंकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम। जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालक अविनाशा शेषशयना अनंतवेश अणवातीता अनंता, जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगमिलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन कृणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचा वरप्रसाद मिळता मूठ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मासुता नमियेली, जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी ज्यांची नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियाला, धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य, मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळीना, ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले, त्यांचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमा जनी गावायचे योजिले, करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची, ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अवैदेती वरद असते करुणी, आता नमो साधू वृंद ज्यांची नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते, व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली, श्रीधराणी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून त्यातेही डोलविती मान, तयांचे चरण नमियेले ईश्वरचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे, अहो तुम्ही संत जणी मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी, आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणे सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणे, असे माझी असंस्कृत वाणी तियकडे न पहावे, स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या महोदधीतुनी पाही फळे अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया माणसून नाही अणमान काही न करावा, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथांसमंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा। श्री शंकरा प्रणमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभा प्रणमस्तु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः, कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्याप्राप्ती होत असे, अक्कलकोटा माझारी राजपा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारे, भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की, त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघांची वैसवणी दोहोवरी तिसरीवरी वैसले आपण, पाहुणी समर्थांचे तेज उभयतांचे वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला कोटुनी, स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी मनातुनी प्रथमारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर हिंडुल तीर्थे समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली, मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाकाप्रती, जियेच्या महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली, केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगलवेड्यास
बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ, देश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंद्याहून नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासूने. 12 वर्ष मंगलवेढ्याप्रती राहिले स्वामी राज येती, परिस्था स्थळी प्रख्याती विश्वस्त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही येतीवर कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, आनंदी भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीशनी, ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती मंगलवेढे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करिता. आप्पा टोळ झाले भक्त, ते त्यांची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊणी स्वामींसी टोळ जाती, अक्कलकोटासी अर्धमार्गावणी टोळांसी मागे प्रत्ने भाग पडे. टोळ गेली या परतुनी, स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले येती राजे स्वेच्छेने, तेथे एक अविंद होता. तू करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाच्या गृहाप्रती. स्वामींसी जाणून विश्वरमूर्ती चोळपा करी आदर. योग यागाधिक काही चोळपाने केले नाही, परी भक्तिस्तवा पाही स्वामी आले सदना. ते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळपाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळपाच्या गृहाप्रती आले कोणी एक येती. लोकां चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात येती विख्यात. पातले वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला कायवाणी. गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाई भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसे वार्ता ऐकली काणी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली, मती उंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ते पावले वंदिली. षडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नूरपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय. श्री स्वामी महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गाथाध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळपाचा दृढभाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळपाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामये पसाऱ्या ते फसले. ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती. तेथे येती राजपूर्वी दृढचरणी जयांची भक्ती. त्यांचे होती कल्पतरू, जे का निंदक कुटील. तया शस्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुणी म्हणती जणांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नोहे ढोंगी, जो नाना भोग भोगे. साधू लक्षणाच्या अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा गेले नवल एक. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनीची जन असंख्यात पातले तेथे क्षणाधात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जिती वाचे. हेतू पुरवावे मणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवीती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांचे. कोणी नावसाते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरणपूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मनामाचे आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुणे. स्वामी
पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ती निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तून येऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शण केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना. दंडावया कृस्थित जना अवतरले येतिवर्य इति. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञान तमछेदका. भास्करा पूर्ण साक्षी परतफरा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे धावा घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी ते अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायसा पातला. दिवानाने सरदार माणकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मांडणं करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसे स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषात नृपवर तैसे सभाही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवणी मधुरवचने यशस्वी हो म्हणते तया. तात्यासाहेब निघाले. सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले. जय केळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तया. ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील विवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोरा कार्य आपण साधावे. करून नाना पक्वान्य करीती ब्राह्मण भोजने दिली बहुसाल दाणे. याचक दाणे तृप्ते केले स्वामीची या पूजेप्रती. नाना द्रव्य समर्पिती जने सेवेकरी संतुष्ट होते. ऐसकृती सर्वदा. ऐशाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या म्हणणे खिन्न झाले. विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून सोडप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती. त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊनी याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी विनामळ देतील तुम्हा ते. द्रव्याने सर्व अंशा चोडप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोडप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कुनिया वचन. समर्थांनी हास्य करून उत्तर चोडप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शेषूचा हात अक्षर पंडित लिहवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती सोडप्पा विणवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुणी. मल्हारावाची आमणी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नोहे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला. तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेण जाये सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. साप्ताहासी ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासे. आणि सकळ जणांचे तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पडवणं येतीसे असो. कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी मेळ्यात घालून स्वामींचे तात्यासाहेब निघाले. कटब गावाचा मार्ग धरीला. अडमार्गी मेना आला. अंतरसाक्ष समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागून अक्कलकोटी आले. असे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकले हातात तात्यांनी. मग अपयश ते घेऊन बडोद्यासी आले. परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पडती. सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरा यशवंत त्याचे नाव नृप कार्याचे धोरणे हाव आपण पुढे झाला.
तो येऊन अक्कलकोटी घेतले समर्थांची भेटी, वस्त्रालंकार सोनाताटी स्वामी पुढे ठेवी. तर ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले, तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला त्या कृत्या माझी. यशवंताला गुन्हेगार लेखिले, हातीपायी बेडी पडली. स्वामीवचनाची प्रचिती आली, अघडतीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथांसमंत सदाभक्त परिसोत श्रेष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते श्रेष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा. लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांचे भक्ती. स्वास्थ्य सेवा नित्य करीती जाणून येते परब्रह्मा. वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी. हेराडी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्माचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकांन उपदेशिती. त्यांचे आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवांशी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्माचारी करीती. त्याने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वडली लोकात स्तुती करीती. जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्माचारी दर्शना येते. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पाहावा येतीचे लक्षण ब्रह्माचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मापद तदाकार काय केल्याने होये निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर येती राजा हासले. मुके काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणी अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्माचार्य आले सत्वर. बाहेरी लोका बोलती हस्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञानात यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. असे ब्रह्माचारी बोलून पातल्या आपुल्या स्वस्थ आणि विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्माचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागले बुवांसी लोटलिया काही निशे. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगारी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंशापणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्माचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांशी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती येतीश्वर. ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखुनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृत्ता भय मानितोसी मग ब्रह्मापद जाणसी कैसे. ब्रह्मापद तदाकार होणे हे नोहे सोपे बोलणे. याची लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. भुवानपुरती पटली खूण धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सुदधित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मापद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ प्रणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर. त्यांप्रती सकल सुखी अनुकूल. असी विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मासंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकुण गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास सुखोपभोग कैसा. त्यांस निद्रा नाहीची रात्रंदिवस चिंता न ले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसेच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाणे. आरोग्य व्हावे म्हणून या विटले संसार सौख्यसी त्रासले. या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला श्रीरासी. रात्रंदिन चैन नसे. कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविला व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षत्रश्री गाणगापूर. तेथे जाहुनी अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहु असं ऐसे लोटले 3 मासे. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावी तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेचे राहिले. आणखीन अनुष्ठान आरंभिले पुन्हा
मनात अशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणूनही हित गोष्टी मानसी विचारून शेवटी तुळीत आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित्र परस्वरी प्रेमभावे सांगते. कित्येक प्रातः स्नाने करुणी पूजाद्रव्य घेऊन अर्पवया समर्थ चरणी जातीय ती त्वरेने. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गूढा. श्री स्वामी चरणारविंदा प्रणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालत. दिगंतरी गाजली ख्याती कामना धृणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवण भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशता आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले. तिचे मन म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणते बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांची देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करी. ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्या पुले करीन. बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परी पूर्वकर्मी आला गुण ब्रह्मासंबंध पीडितो. तरी आता कृपा कोणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समाधीतून उठले यव्वान स्मशानभूमीत आले. ती राजे त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून. सेवेकरी शंकरावांसी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मनांसी निश्चय मानसी धरावा. शंकरावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी. एक शेक नूर दर्ग्यासी एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मीर येतात घालावी. ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मासंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची. प्रकृतीसे आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटतात याला ब्रह्मासंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटाचे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदच झाले. म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिते गावाबाहेर आहे मारुती. ते चुने गच्चीने जिथे मठ तुम्ही बांधावा. आईच्या एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी म्हणती स्वामीचरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधलेला चुनेगच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. ती श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त. नवमोध्याय गूढा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामीचरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामी द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सरापी करीती जनिवागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले. संसारात उबगले. सदृश सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्णताटी भरून आपणा पुढे येती. पाहुणीय स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले माणस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर वेगशस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे ऐसे सांगून सर्वत्रांशी निघाले सद्गुरू शोधासे घरदार सोडिले. मूरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मूरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वरभक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणे. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती संतोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रवसली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शेषी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीवंदन. वेदशास्त्री झाले निपुण. निकुंठ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते. गजगौरी चिदंबर तया अवतरी पूजे लागे आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखवी ती चिदंबर.
प्रत्यक्ष जयकाशंकर जग उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला. दीक्षिताने सर्व सामग्री मिळवणे द्रव्यभूत खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले. भोजने तूप गेले श्रोणे. दीक्षितांते समजले. जले भरले होते घट. तयांचे लाविता अमृत हस्तती गृहीत झाले समस्त. आश्चर्य करीते सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते. रावबाजी एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्यगृहीत दुसऱ्यांची द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त. दादा त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा पुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णप्रकरणे झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई. जे असे सांगता दीक्षितांप्रती. तयावेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचन ठेवी. निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्यात ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकल्या वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमोध्याय गूढा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळा वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येतिरूपे श्री दत्त वास्तव्य संप्राप्त करिताती. भरी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्ने येऊन सांगती तैसे करावे. मानवला तैसे विचार निघाले. तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर. परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले. प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटोपणी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. माध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपध्याने. असता जाता वस्त्रमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जपानी नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामामाजी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सुढे गृह सुतकांता. शुतोष्णाची परवाना करिता आनंदवृत्ती राहती. शुतोष्णाचा होये त्रास अर्धपोटी उपवास परी. तयांचे माणस कदा उदासन व्हायची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसे परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरोजी. बाळप्पाशी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी. झोडी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बसून तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निषिधने चिंता चित्तास सद्गुरुप्राप्तीचे लागले. हिन आपुले प्राक्तान भोग भोगवी. दारुण पाहावे सद्गुरुचरण. ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्ने 3 येते मूर्ती. येऊन या दर्शन देते. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्यचित साधावे. आपण केले अनुष्ठान परी तेण झाले पूर्ण. आणि काही दिन क्रमापुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले. संगमासी वृक्षातळी ठेवणे वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृचिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यक्रम आटोपिले. ग्रामामाजी परत आले. गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले. घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालून अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोहोचले. येऊन नगरी रम्य देखली. जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमाण केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसोत. 11ोऽध्याय गूढा. श्रीरस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जग उद्धार. हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येतिरूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले. अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनाचे उत्कट चित्ती. खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी श्रीघ्न पातले. अजाणुबाहू सुवास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून
पाहून बाळापाने धावून दृढचरण धरी येले. येऊन या म्हाणावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्रओटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी उठून. या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशकृतीने दाविले. त्या सवय एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींचे अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणून तयांचे बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असते नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षडकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपाला गे बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्ह येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोडी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिरडावरी जीव नेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करून. सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्याकरी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची ते अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नानायुक्त योजना मोडून टाकले. भांडणे एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामीप्रती दृढ भाव धृणीचित्ती सेवा करीत आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोण विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विष दितले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांचे आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजने वर्जावे. तशी आज्ञा तयाप्रती एकेदिनी समर्थकृती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रावरून समर्थी दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावे हेची सत्य यापरी चिटायली. तर प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करवेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानेली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती वेजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावायची. बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञात घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहून चाकरी करी असे लिहिले असे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पर्णमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीच्या शेषिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याध्यायी वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहते परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयाचे लज्जा वाटत असे त्याचे तयते एके समयाचे काय बोलती समर्थ. निर्जल्लासे स्निग्ध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा म्हणे समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती ते तिने सेवेकऱ्याचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलू न करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावर पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाचे लघु शंका लागत स्वामींचे बाळप्पा ते उठविले. तईपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी घराणे सांगता समर्थांचे बाई ते शब्द ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याच्या घरी येतो तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एकतपापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांसी द्रवेशाभोवत असे समर्थ लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांचे अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचारिता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकत त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हरणयम्मापासी बाळा पाठवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुषे चोळप्पा कारणे जबाब दिला. चोळप्पाने बाळप्पा ते ती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती
रागाला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे. राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली. नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीते एक वस्त्र तयावेळी पडले होते. श्रींजवळी तयाची करून या झोडी समर्थे करी घेतली. अलग शब्द उच्चारीला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी समर्थाला आश्चर्य वाटले. झोडी घेतली समर्थे. काय असे उणे ते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाके ते आणून न लागत क्षण शंभरावर गंती झाली. झोडी चोळपाते देऊन समर्थ बोलले. काय वचन चोळपा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यांशी आनंद झाला व तयासी परिणा आले मानसी. स्त्रीचरण अंतरले चोळपाशी दूर केले. बाईसी बरे वाटले. असे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करिता ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावर रागवणे दृष्ट तरी ताडण करी बहुस आलं. त्या ऐकून बाळप्पाचे दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे. तुम्ही आज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे. तुम्ही आग्रत्या दुसरे दिनी समर्था जवळी पाहतले. तेव्हा एका सेवकराचं बोलले. काय समर्थ बाळप्पा दर्शन असे तर त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे. आसन विचार पडला. त्या लागून तो त्याचं रात्री स्वप्न बाळप्पाने देखले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वरा आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन आहे तर हिशोब ठेवी तर जपाचा खडून दिले. बाळप्पासने आनंद झाला. बाईसी गर्भभृती कोणाची माणिनाशी झाली. सुंदराबाईसी करावी दूर. समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी. ते प्रिय राणीची प्रीती बाईवरी बहु होती. त्या कारणे कोणाप्रती ध्येय काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यांची हुकुम झाला सत्वरी. बाईसी दुरी करावी. परी राणीस भिवणे तैसन केले. त्यांनी समर्थ दर्शनाशी एकी दिनी कारभारी पातले. तैसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे. समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजेदाराशी. कैद करून या बाईसी आणावे म्हणून ती सत्वर फौजेदाराशी. समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामीच्या सेवेकरिता सरकारतून तत्वंता पंच नेमून व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावायचे घेऊन आले. बाळप्पासी म्हणते देऊ तुम्हासी पगारसार करा. तुम्ही बाळप्पा बोलले त्यांची द्रवेश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता. पुन्हा एका भक्ता सांगून करविले श्रींनी उद्यापन विषय जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरू चरणी आसक्ती. त्याने येत मोक्ष हाती अन्य साधने वेळतची उगीच करीती. दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती. सद्भावे जे नमस्करीती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणाप्रणमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अगशमणा. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातकर्मी आटोपणी मग बैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकार्क करुणी मन घालावी शुद्धक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा. परात्परा कैवल्य सज्ञा ब्रह्मानंदा येती वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला. सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन तारा अनंतरूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट द्विकपालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था आणि निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र. तुझ लागी आधी मध्याग्र कोटे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपी नटलासी. सगुण दाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे. शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमते करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता. रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या म्हणा. कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसोण. यलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तरा भवसागर याचे पाववा पहिलं तीर. तो आनमन तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे. किती वर्णुने आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिरणे सोण ज्ञानार्थ हृदय प्रगटो पै. शांतिमणी सदा वसो. वृताभिमान नसो. सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखेही निरसो. तुझ्या भजनी चित्त वसो.
भूता विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्यविजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणे समर्था असून या संसारात प्राशिंतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करीता आनंद होय समर्था संतोषित तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाऊन उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वत्र पाविजे प्रसंगी माणस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसे करावे स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पय आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तींचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकतो भाविक भक्त चतुर्दशोध्याय गूढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरे स्वामी भक्ती जळता चारी पुरुषार्थ इतिहाता पापताप धन्यवाद तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवण अंती लाविती सूरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगलवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदारण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हाच ती तया ते त्यावेळी मंगळवेड्यात बसपातेले राहत दारिद्र्य पीडला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत सहज मना माझी जात तो देखले श्री समर्थ दिगंबर येती राजकटंक शया करुण तियेवरे केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभाय दाटून माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता अज्ञानी झाला तो तत्वता करू जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अनंत अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेवी ती तात्काळ मस्तके तयाच्या बसपाचे श्रीचरणी मन न जडले तेपासून राहू लागला निषेधनी स्वामी संज्ञ आनंदे मग बसपाचे कांता ऐकून ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसपा त्या गृहासी दृष्टोत्तरे बोले त्याचे म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसपाचे चित्त स्वामीचरणे आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसते काही म्हणे 2 प्रहार होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसपा मागे चालत प्रवेशाला घोर अरण्यात कुरश्वापदे ओरडती परी बसपाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडले वृत्ती देवाण नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याला भूभाग व्यापिला सगळं तेजा अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसपा म्हणावर आला अपरिमित देखला सर्पसमूह चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी आयशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मदोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैवे तुझे उदेले ऐसे बोलले समर्थ बसपा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकिता एका सर्पावरी गुंडाळून सर्पातुरीत सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामामाजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवडी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सुडे पाहत त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रुनैनी वाहाती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोसीजे असो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्याधरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक परिसोत पंचदशोध्याय गूढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थे इतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद देवते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्राती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याचा गावी तयांचे माताबंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांचे एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भावद्रोणी मणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनातुळीत अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढील एक युक्ती बोलवून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावेचे द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुसी बट्टाला गेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी आता संशय असे ना तुम्ही व्हावाय कर्जमुक्त याची करावी युक्ती आहे का आमुचा हो
तुमचा होणी मेवालक लिहून देतो, पेढीवर अप्पूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला हे सांगावा. या पंडिताला मारवाडी आला आनंद. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांचे शिव राम मारुती ऐसे नामे दिले त्रिवर्गांचे. अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हटले, गजानन शिवनाम दिले, मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग एक समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलवले. तिघांचे 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला. बहुसाळ श्लोक: आकाशात पतितम तोयम एता गच्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले. पावण तया ते श्लोक: इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थ. ते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्याला गुणे त्यांच्या पादुका बनवून येते आणाव्या. सत्वरा काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एक अवसर उभे राहुणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात त्यांचे आनंद आले मुंबईचे. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका. 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिला नाही कोणा. ते हरिभाऊ एके दिनी समर्थ स्निग्ध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याच्या ठेविला. म्हणती, तू माझा सुत झालास आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणी जोडी समर्थे त्यांची दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली. सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊच्या करी. म्हणती, जाऊनी सागर तरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवे आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्तित्वान धरावा. आज्ञा ऐकून आईशी आनंद झाला. मानसी सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय ऐकले ब्राह्मणाशी बोलविले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता त्राणामे त्यांची कांता. ती करी बहुता आकांता घेत उर बुडवून विनविते जोडून कर. अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावे प्राणप्रिया. ऐशी तयाची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे. तियेचे स्त्रीच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुतारी दिले होते. त्या पादुका स्वस्ते मठा माझे स्थापिला. कामटीपुऱ्यात त्या समय मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊने गोसावी मठा माझी राहिले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गूढा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायाने स्वामी सुताने ते स्वामी सुताची राणी काकूबाई नामे करून तिने ही वृत्त ऐकून दुःख केले. अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुता मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाचा बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पंचक्षणे आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंती देव मामलेदार सर्व लोक बोलते. याचा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देते उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे दुरण व्हायचे असे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तविक हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. ताराणामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी त्यांच्या चित्ता दुःख खेदन असायची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयाचे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले. नाना चित्ती प्रमाणांत चरणवंदित श्रवण करीत तयांचे स्वामी सुते तयाचे लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी. समर्थांच्या पुढे जोशीभावांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या. श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पेली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले. समर्थांचे पाहुणे स्वभक्तांचे प्रानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1792 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती होच्या उभारीला. म्हणा माझी धृणी कामना कोणी येताचे दर्शन त्यांचे समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावायच्या. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुणा सांगते. एकूण जनचकित होते. वर्णित ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनात तेव्हा समर्थ राजवाड्यात
राहिले होते. आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविना तोंड सेवी उदकांना असे दिवस झाले. 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजनांचे करुण असे भरले पूर्ण ऐकले. आतून राणीने सेवकांचे म्हणे, सत्वरी तुम्ही जाऊन या मसरित्या साधू ते मंदिरी प्रार्थून आणावे. पाहुणे या समर्थांचे उल्हास सुताचे मानसी धावून या वेगी सिमिटे चरणी घातले. निजे सुद्धा ते पाहुणे आंधळे समर्थ म्हणे, कर फिरविला मुखावणी हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुतोती सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसापुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामीसुत निशब्द होई. कल्पना साहित्यासी स्वामीविना कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींचे ऐसन करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिते हृदयाशी म्हणते, आम्ही तव हृदय वास करून निश्चित चिंतन काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचन दुखावला. अंतरीभाऊ खिन्न झाला. परतुनी नाही आला जन्मावरी. अक्कलकोटी त्या दुःखे उतरत क्षण झाला. स्वामीसुत दुःखकरी दिवसात चैन्यचे क्षणभरी. तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्था ते स्वामीसुत जनने राहतचे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनीत समर्था ते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले. सेवेकरी म्हणते, सुता ते सत्वरी मजस निघ्न आणावे. वरी सुत त्या सांगाते आला नाही. अक्कलकोटी विरह दुःख त्याच्या पोटी रात्रंदिन चलत मग सांगते समर्थ त्याचे घालून पेटेत घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला. स्वामीसुता परी तोंडाला अक्कलकोटा द्वितपर्व न केली. आजार वाढला. विषय श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करून परिगंधन लावी. ती भोजनातीनं उठती. धरणीवरी अंग टाके ती कोणासंगेनं बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. येतुक्या माझी सत्र मुंबईने आली. तार श्रुत झाला समाचार. स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्र जवळी केले मुंबापूर. तिथे समजला समाचार. पत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकून करीते आकांता. तो दुःखद समयवर त्या दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतून आल्या पाही. बोलल्या काय समर्था ते सुता आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मर्तीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले, ती असे उल्लंघिले आमच्या आज्ञेशी. संधी सापडले काळासी ओढून बडेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला. बौद्धती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवच्चरणा प्रणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असतील सांप्रतपरी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या माणसी ते समय मोर फाखरांसी. अधिकारी नेमू गादीशी चिंता तुम्ही न करावी. मोर फाखरा समर्थ म्हणते. वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने वरडती. आमुची पाऱ्याची विठ जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ. काकूबाई लागून लपून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिराम त्याची शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविला आपणापासी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले, तयासी 4 वेळा जेव घालायचे. आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाशी झाली आरोग्यात समर्थांची कृपा होता. आरोग्य कुठे राहिलं. केचे गाव मोगलाईत नाते ते नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येतच दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते, काकूबाईचे पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे, तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणते, द्यावे पाठवून बाळा आहे जरी अज्ञान तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनच्च्या बाईशी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले. केजे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुणी. पुढे सेवाकऱ्यांना सांगती. त्यासी मुंबईस पाठवी ती. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती त्यासी. यासी स्थापा गादीवरी. दादासी कृणी गोसावी मुंबईसी गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोडी. निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशी दिवसनिशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टीकरिता नकार म्हणायची सर्व त्यात न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्याने पहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली. भुजंगासी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तके ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती. त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्रीपटता उपरती झाली. त्याच्या चित्ता
गुरुदेव प्रगटला ज्ञानसविता अज्ञान गेले लयाते धन्य गुरुचे महिमाण पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्माज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणे वृत्ती काकोबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादाप्रती वेडख चित्त लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाच्या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तीसी जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयासी व्यर्थ बटबट करू नको काकोबाई बोले वचन एकासे गोसावी बनवणं टाकीला आपण मारून इतकेची बुरे झाले ऐकून एका वचनाला समर्थांचे क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकोबाईने आकांत करून मांडलेला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाडपिटी ते ठसू असते परी समर्थ त्या समय लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपणी जोडी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणे काकोबाईशी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले अधिकचे कौतुक मांडले दादाशी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनुसाय तुझी माता तिचं पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोध विष्टा अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण ऐकून मातेची उत्ती दादा तिचं प्रती बोलते ऐक सुखी तुच्छ गमती माते आजपासून पुत्राच्या ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिस्वत अष्टदोषोध्याय गूढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वत्र पाविचे निश्चय प्रसिद्ध आनंदी क्षत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षत्रिय पवित्र ती देखिले त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हठयोग साधन ऐसीच्या बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीत गुरूंचा जपितपेट संन्यासी असंख्य देखील ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरील परी गेले व्यर्थची एके समय अकलकोटी स्वामी दर्शनाच्या धृणीपोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोणी सन्मुख पाहुणे तयाला आज्ञाचक्र वेदांतला एकच श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकदा तेथीची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मानंदे प्राणवायू आचार्यकरिती सकल जन असो झाली काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदाभुंजावरी मस्तक ठेवले झडकरी सदित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे उठून या करीती स्तुती धन्य धन्य येती मूर्ती केवळ परमेश्वराचे रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरवली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आनंद क्षत्री परतून येती तेथीची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया पाहुणे नृसिंह सरस्वतीची समर्थ बोलेल त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारयुषिता पाळुनी तीसी द्यावे सोडून तरीचं श्रेष्ठत्व पावसी जणी मग सहजीची सूरभुवणी अंतिजासी सुखाणे ऐकुणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलान म्हणी नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खुण येते तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृते बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांची ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोर त्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांच्या चित्तास दर्शनात ते पातला स्वकार्य चिंतून अंतरी खणग दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खणग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणीले अंतर त्याचे पाहुणे कर्म घोर राजद्रोह माणसी लगबगी उठली स्वारी सत्वर आले बाहेरी तरवाडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूने कार्य आपण योजले ते शेवटाण जाय भले ऐसे समर्थ दर्शवले म्हणून तेनं दिले खणग करी परी तो अभिमानी पुरुष खणग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटा राजाश्रित सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निश्चितीने करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यसमय पातला पाहुणी या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिल्या काळदुरी नवलपरी जाहले दीन वदन होऊन दृढ घातले मिठीचरणी तात्याकरी ती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त ऐश्वर्याचे नसरले पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याची न्यावे त्वा त्वरित स्पर्शा ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जण पाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोरण वर्णिताती बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा अलीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गौढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा
श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी येतिवरा भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराया। वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन वताक्षता श्रोता दोघेही। असो कोणे एके दिवशी इच्छा धुणी मानसिक गृहस्थ एक दर्शनाचे समर्थांच्या पातला करून या श्रींची स्तुती माता ठेवल्या चरणावरती। तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करुणी। फकीराते देई खाणा तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करून नाना त्याचे भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने। फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती। तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण। तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले। ते दवा म्हणे यवण याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट। यादी माझे पाविन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे असा विचार तो समर्थाचा कळला सत्वर म्हणते हा भाविक न कल्पनाची ती याची। या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्ता उभा राहिला। दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठप्रिय रात्रंदिन द्रव्य मिळवाय साधन त्याजवळी नसे परी। त्याचे एकूणी समर्थ म्हणते ही उच्चिष्ट घेत त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला। त्यासी बोलले समर्थ तू मोहपरी जाई त्वरित सफळ होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल। स्वामी वचने बहादुर तत्काळ मुंबईसाला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून। प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला। तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीस। तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर। गृहस्थ मणी आनंदाला बाईते आशीर्वाद दिदल्या द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर। समर्थांचे वचन सत्य गृहस्थाली प्रचित वारंवार स्तुतिकृत स्तोत्रगात स्वामींचे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकतो भाविक भक्त। 20वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा। श्री गणेशाय नमः। स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत। करुणे माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज। आता कळसाध्याय 21वा। कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतारा आता ऐसे म्हणा माझी येता जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी येती। राजशक्य 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहार। चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करुणे एकाग्र निमग्र झाले निजरूपी षडचक्राते भेदून ब्रह्मारंध्रा शेदून आत्मज्योत निघाली पूर्ण। हृदयामधुनी ते धवा जवळ होते सेवेकरी त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय। अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे घेऊन आक्रदंततून वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्र असा। असो स्वामींच्या अनंतलीला जनात सन्मार्ग दाविला उद्धरी जडमुड्डाला तो महिमा कोण वर्णी। कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशात ग्रामा माझारी जन्म माझा झाला असे तिथेचे बाळपण गेले। आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकरषट त्यांचे स्नेह झाला निकट आश्रतात ते माझे। त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती दिवसाला उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची। ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाहिले स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प। प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवस्थास्तवण आधार स्वामी चरित्रास कोण याचे कथन केले। श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले एकथन द्वितीध्यायी। ताराबाई भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तिथींचा महिमा वर्णन तृतीध्यायी निश्चय। स्वामींचा काव्या छळ आले 2 संन्यासी केला तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले। मल्हारराव राजा बडोदेसी त्याने न्यावया स्वामींचे पाठवले कारभारीसी 5व्यात ते कथा। यशवंतराव सरदारे त्यांची दाविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले। विष्णुबुवा ब्रह्माचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले। शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मासंबंधी ग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा। खर्चून या द्रव्यभूत त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केले। चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात ते ऐकता पुणित श्रोते होती सत्याची। 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बासप्पाचा इतिहास बरवा त्यामाजी निरूपिला। भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्ण 14वा अध्याय संपूर्ण सतारक भाविका। बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली। हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यातनीचे वृत्त त्यांचे वर्णिले। स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे। वासुदेव फडकेची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात। सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धार त्याचे आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन 20व्यात निर्धारे। स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र। शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा। बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे। स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय। त्यासी वाढू विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तृणांती मोक्षपद मिळवत्या। अंगे सर्वदा विनय वसो वृताभिमान तो नसो सर्व विद्यासार्ग वसो भक्तश्रेष्ठा लागुनी। ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणला त्यासी रक्षावे दयाळा कृपागणा समर्था। स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुम
रेशमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल शोधित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरण प्रणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.